विजया मेहता मराठी नाट्यसृष्टीतलं एक खूप मोठं नाव. त्या गेल्या आणि मला असं वाटतं मराठी नाट्यसृष्टीतलं एक अख्खं पर्व संपुष्टात आलं. बाई जगासाठी काय होत्या हे तर मला सांगणे न लगे. त्यांनी 3 दशकं जे राज्य केलं मराठी नाटकांवर आणि ज्या पद्धतीची नाटकं त्यांनी प्रेक्षकांसमोर आणली. अर्थात तो सुकाळच होता, लेखकही तसे होते. पण बाईंच्यातली दिग्दर्शिकेची जी किमया होती, ती ज्यांनी त्यांची नाटकं पाहिली आहेत, तेच त्याच्याबद्दल बोलू शकतील. अविस्मरणीय असायची नाटकं त्यांची. आजही इतक्या वर्षांनंतर प्रेक्षक भेटतात, जे त्यावेळच्या नाटकांचे सीन सांगतात. फारच त्यांच्यात काहीतरी एक वेगळीच टॅलेंट होती म्हणा, काय वेगळ्या होत्या बाई त्या बाबतीत. अभिनेत्री म्हणून त्या अतिशय सरस होत्या. त्याच्यामुळे त्या 3 दशकांमधलं त्यांचं जे काम आहे अभिनेत्री म्हणून आणि दिग्दर्शिका म्हणून, ते जवळ-जवळ 15 दशकं पुढे इतकं त्यांनी काम केलेलं आहे. मला वाटतं विजयाबाई या पहिल्या होत्या दिग्दर्शिका, ज्यांनी इथलं मराठी नाटक परदेशी नेलं. अजब न्याय वर्तुळाचं आहे जे ब्रेख्त चं नाटक होतं. त्याचं मराठीकरण आणि मला आठवतं मी ते नाटक पाहिलं होतं आणि मी म्हणजे फिस्कारलेल्या डोळ्याने घरी आले होते आणि मला फार कळायचं नाही नाटकातलं तेव्हा. भक्तीचं काम म्हणा किंवा त्या नाटकाचं सादरीकरण म्हणा, अविस्मरणीय आहे म्हणजे खरोखर. त्याच्यानंतर अनेक नाटकं त्यांनी परदेशी नेली, खूप नाव कमावलं, पण आमच्यासाठी तर कायम आमच्या बाई राहिल्या. मुख्य म्हणजे बाईंचा सहवास मला लाभला आणि मी अतिशय लहान होते जेव्हा बाईंनी मला त्याचं एक वर्कशॉप केलं होतं मी. काहीतरी 19-20 वर्षांची होते आणि राज्यनाट्य स्पर्धेत काम केलेल्या आणि ज्यांना सर्टिफिकेट मिळाले, अशा लोकांसाठी वर्कशॉप होतं रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आणि मी ते वर्कशॉप करायला गेले आणि तिथे माझी बाईंशी पहिली म्हणजे परिचय झाला आणि अर्थात मी खूप लाजरी-बुजरी होते. ते वर्कशॉप झालं 3-4 दिवस आणि त्याच्यानंतर त्यांनी मला हमीदाबाईची कोठी या नाटकात काम करण्यासाठी बोलावलं. आणि माझं बाईंबरोबरचं पर्व सुरू झालं असं आपण म्हणू. ते त्या जाईपर्यंत राहिलं. बाई फक्त माझ्या गुरु नव्हत्या. म्हणजे त्या गुरु म्हणून माझ्यापुढे आल्याच नाही. त्या दिग्दर्शिका होत्या माझ्या. पण दिग्दर्शिका असल्यामुळे त्यांची जी शिकवण मला आणि माझ्या पिढीतल्या इतर नट-नट्यांना मिळाली. त्याच्यामुळे आमची एक अशी म्हणजे त्या आम्हाला गँग म्हणायच्या. बाईंची गँग असं त्या म्हणायच्या. त्याच्यात नाना पाटेकर आला, भारती आचरेकर आली, विक्रम गोखले आला, सुहास जोशी आली. म्हणजे एक बरीचशी नावं मी घेत नाही इथे. कारण ती पुढच्या पिढीची मंडळीही त्याच्यात आहे. सुकन्या मोने आहे, जी नागमंडळ केलं बाईंबरोबर. आधीची भक्ती बर्वे होती. म्हणजे नावं घेण्यात काही मुद्दाच नाही असं वाटतं. मी माझ्यापुरतंच सांगेन, की माझ्यासाठी बाई माझ्या आयुष्यात येणं, माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं त्यांनी. माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता, काहीच नव्हता. मी भांबावलेले होते आणि बाईंच्या सहवासात आले आणि सगळं बदललं. बाईंच्या बरोबरचं दिग्दर्शिका म्हणून माझं कार्य संपुष्टात आलं. सगळ्यांचंच त्यांनी बंदच केलं. पण बाईंनी सहवास सोडला नाही आमचा. त्या कायम आमच्या संपर्कात राहिल्या. आम्ही त्यांच्या संपर्कात राहिलो. आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विजयाबाईंनी केली आमच्याकरता आणि आमच्या पिढीकरता, सकस नट आम्हाला बनवली ही तर एक गोष्ट झालीच. पण आमची जी एकमेकांमधली जी एकनिष्ठता आहे ना, ती कमालीची आहे. मला पुन्हा ती कधीच दिसलेली नाहीये. त्यांच्या नाटकात काम केलेली आम्ही जी मंडळी आज आहोत, ती आजही कित्येक वर्षांनी भेटलं तरी त्याच आपुलकीने भेटतो. आम्हाला तीच भाषा येते. आम्हाला तोच सूर सापडतो आणि ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे आणि मी त्याचं विश्लेषण करू इच्छित नाही, कारण मला ते अजिबात घालवायचं नाहीये. बाई सुरुवातीला मी म्हटलं तसं माझ्या दिग्दर्शिका होत्या आणि त्यांच्याकडे मी शिकायला लागले कधी मला कळलंही नाही. कारण त्याच्या आधी अर्थात पंडित सत्यदेव दुबेंच्याकडे मी एक प्राथमिक म्हणू किंवा हिंदी रंगभूमी चे धडे घेतले होते. त्याच्यामुळे मी परिपक्व नव्हते, पण मराठी रंगभूमी हे वेगळंच रसायन आहे आणि बाईंकडनं ते मी शिकले. तर हळू माझ्या लक्षात मी शिष्या झाले त्याची. मी मानलं बाईंना गुरु. त्यांनी मला शिष्य मानलं की मला माहीत नाही, पण मला असं वाटतं मानलं. कारण त्या काय-काय जे अनमोल गोष्टी आम्हाला सांगत राहिल्या आणि त्यांच्यानंतर त्यांनी जी म्हणजे मला आठवतं नंतरची एक पिढी आम्ही एक वर्कशॉप घेतलं होतं. त्यात त्या सगळी ती पिढी त्याला परिराणी म्हणायची.
खरोखरच परीराणी होत्या त्या. आपल्या परिसस्पर्शाने त्याने आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे उजळून टाकलं होतं. आणि आमच्यातली जी टॅलेंट आहे, जी ऊर्जा आहे, जो नट आहे सुप्त, तो त्यांनी जागा केला आणि तो जागाच ठेवला. पुढे जाऊन बाईंना भेटणं चालूच राहिलं. मी त्यांच्या घरी जाणं म्हणजे माझ्यासाठी मी फ्री असले, की मी बाईंच्या घरी जाणं. हे म्हणजे त्यांनाही माहिती होतं, मलाही माहिती होतं किंवा फोन करणं. इतका रेग्युलरली कोण फोन करतं? मग त्या करायच्या हो. "मिनी कशी आहेस?" बास. मला मला तेवढंच पुरायचं. माझ्यासाठी तेवढंच बास होतं. त्या माझी आई कधी झाल्या मला कळलं नाही. कारण आम्ही जेव्हा लांब दौरे करायचो, कधी डोकं दुखायचं, मला थोडा होम सिकनेस यायचा. तेव्हा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांनी डोकं चेपलेलं आहे माझं. आणि नुसतंच आई नाही, त्या माझी मैत्रीण होत्या. त्या माझ्या गाईड होत्या, माझ्या फिलॉसॉफर होत्या. माझ्या आयुष्यातले सगळे चढ-उतार बाईंनी पाहिलेले आहेत आणि त्याच्यावर तोडगाही काढलेला आहे. माझ्या आयुष्यात जेव्हा दिलीप गेला, दिलीपने बाईंबरोबर खूप काम केलं होतं. त्याच्यामुळे तो लाडका होता बाईंचा. दिलीप गेल्यानंतर बाई खरोखरच म्हणजे हवालदिल झाल्या होत्या, की हिचं काय होणार? आणि मी म्हटलं, की मला काय आता काम करता येणार नाही. इमोशनली मी ड्राय झाली होती आणि बाई माझ्यासाठी चक्क काहीतरी शोधत होत्या, नोकरी अशा करायची, की काही दिवस ती थिएटरशी संबंधित काहीतरी करू शकेल. पण थिएटरवर नाही, म्हणजे रंगभूमीवर नाही, रंगभूमीच्या मागे. इतक्या त्या स्वभावाने जनरस होत्या म्हणा किंवा देणारा हात होता बाईंचा. घ्या आणि त्याचं सोनं करा. बाई खूप अनकन्व्हेन्शनल होत्या. म्हणजे इतर आपल्या ज्या नॉर्मल पठडीतल्या बायका असतात, त्यांच्या वयाच्या तशा नव्हत्या. खूपच वेगळ्या होत्या आणि मला असं वाटतं त्याचं कारण असं आहे, की त्यांनी ज्या माणसाशी लग्न केलं होतं फारुख मेहता, तोही अतिशय अनोखा होता. मला फार लाडका होता. तुम्हाला माहीत नाही आश्चर्याने मी त्याला अरे-तुरे करायची, पण बाईंना आहो-जाहो करायची. आणि अगदी शेवटी सुद्धा त्या वृद्धापकाळाने जेव्हा थोड्याशा अशा त्यांनी वीक झाल्या, तरीसुद्धा मी त्यांना भेटायला जायची. आणि मला सगळ्यात आश्चर्य काय वाटायचं त्यांचं, तर त्यांचं हसतमुख राहणं. इतक्या कमालीच्या हसतमुख त्यांना असा त्यांचा चेहरा उजळायचा. मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये. बाईंनी मला पाहिलं किंवा कोणालाही पाहिलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं, त्यांच्या डोळ्यात जे तेज यायचं. "निमी, तू आलीस? ए, तू मला माहिती आहेस. मी आत्ता तुला टीव्हीवर पाहिलं." इथपर्यंत बाई पाहिलेल्या आहेत. पण त्यांच्या ओठांवरचं हसू कधी लुटलं नाही. त्यांच्या डोळ्यातलं प्रेम कधी आटलं नाही. आणि वात्सल्य, मैत्री, शिक्षिका, गुरु सगळ्याचं एकत्रीकरण करून मला माझ्या बाई मिळाल्या. आणि त्यामुळे मी त्यांच्यावरती म्हणजे मी बाई म्हटलं की माझे हात जोडले जातात. कारण माझ्या खरोखर बाई विजया मेहता ह्या गुरुस्थानी. थँक यू विजयाबाई.